उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत। कराडमध्ये त्यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, तर कोरेगावमध्ये नागरी सत्कार सोहळ्यातही ते उपस्थित राहणार आहेत। महायुती सरकारमध्ये सध्या स्थगिती सत्र सुरू आहे। आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत आल्याचं बघायला मिळालं, मात्र आता त्यांनी आपल्याच मंत्र्यांना दणका दिलाय। फडणवीसांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे। काही लोकांना पैशांचा माज असतो, काहींना खुर्चीचा साज असतो, तर काहींना मोठेपणा मिरवण्याची सवय असते। हे सगळं मातीत जातं, त्यामुळे माणुसकीचं जतन करा असा सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिलाय। त्याचबरोबर नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, आमदार, नामदार ही पदं म्हणजे अळवावरचं पाणी असतं, असंही नाईक म्हणाले। भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक पदाची निवडणूक होत आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीत सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत। वानखेडे स्टेडियम जवळ फुटओव्हर ब्रिजवर मुख्य गर्डरचं काम करण्याकरता पश्चिम रेल्वेनं चर्चगेट आणि मरीन लाईन स्थानकांदरम्यान आज रात्री 3 तासांचा ब्लॉक घेतलाय। रात्री 1:15 ते 4:15 हा ब्लॉक असेल, मात्र या कामामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेकडून दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान रेल्वे सेक्शन रूपांतरणासाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक रविवारी आणि मंगळवारी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल। यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आलाय। तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीच्या कामात आता दक्षिण कोरियाचा मुख्य सहभाग असणार आहे। जागतिक दर्जाच्या या स्मार्ट सिटीच्या निर्माणासाठी दक्षिण कोरियानं गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे। पायाभूत सुविधांच्या विकासाकरता दक्षिण कोरियाचे उच्च अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत MMRDAच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली। घाटकोपरमध्ये मैदानाच्या राखीव जागेवरील कम्युनिटी हॉल आठवड्याभरात पाडावा लागणार आहे। बेकायदा बांधकामामुळे नियोजित विकासाला धोका असल्याचं म्हणत कोर्टानं हे आदेश दिले। बदलापूर स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे। या कामाकरता आज रात्री 12 ते उद्या सकाळी 6 पर्यंत स्थानकात ब्लॉक घेण्यात येणार आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर गर्दी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। कला आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी काळात वैमानिक बनता येणार आहे। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा यावर विचार सुरू आहे। या संदर्भातलं धोरण निश्चित झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे ते मंजुरीकरता पाठवण्यात येणार आहे। राज्यातील कंत्राटदारांचं बिल थकीत असल्याचं समोर आलंय। एकूण 90,000 कोटींपैकी केवळ 4,000 कोटींचा निधी देण्यात आलाय। यामुळे राज्यातील विकास कामं थांबवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। ATMमधून आता भविष्य निर्वाह निधी काढता येणार असून EPFO 3.0 प्रणाली येत्या मे अथवा जून महिन्यापासून कार्यान्वित केली जाणार आहे। त्यामुळे तब्बल 9 कोटी खातेदारांना जलद सेवा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली। राज्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदीत झालेल्या गोंधळानंतर आता यात आणखी सुधारणा करण्याकरता सर्वाधिक खरेदी आणि साठवणूक करणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांचा पॅटर्न अभ्यासला जाणार आहे। खरेदी करण्याबाबतची व्यवहार्यता तपासण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे। 15 मे पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले। राज्यभरातील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये 1.25 लाख क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली। विक्री केलेल्या तुरीचे पैसे तात्काळ मिळणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षात मात्र एप्रिल उजाडल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेच नाहीत। त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवरून होणाऱ्या 2,000 रुपयांवरील व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर लावला जाणार असल्याचं वृत्त केंद्र सरकारनं फेटाळून लावलं। UPI करमुक्तच असल्याचं स्पष्ट केलंय। 2,000 रुपयांवरील UPI व्यवहारांना GST लावण्याचं वृत्त खोटं आणि निराधार आहे, असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। पश्चिम रेल्वेनं संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरण केलंय। त्यामुळे डिझेल इंजिन चालवण्याची गरज कमी पडत नाही। त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात डिझेलच्या बिलात 357 कोटी रुपयांची बचत झाली आहे।
तर वीज बिलामध्ये 24 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण 333 कोटी रुपयांची बचत झाली आहे. मुंबईत पावसाळ्यातील पाणी उपसा पंपावर आता सेन्सर्स लावण्यात येणार आहेत. याकरता पालिका आयुक्तांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. सेन्सर्समुळे वेळीच मदत पुरवणं सोपं होणार आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. याकरता पुणे पालिकेकडून 15 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. अपघातग्रस्त रुग्णांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून राज्यातील सगळ्या रुग्णालयांमध्ये 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा प्रकाश आंबेडकर यांनी आढावा घेतला. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकरता एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जपाननं आपल्या प्रसिद्ध शिंकन्सेन या ट्रेनचे 2 संच भारताला मोफत देण्याची घोषणा केली आहे. हे ट्रेन संच मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चाचणीकरता वापरले जातील. घाटकोपर परिसरातील अमरमहल जंक्शन इथं मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रो काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे. भारतीय संस्कृतीचं सार असं वर्णन केली जाणारी श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्रातील अभिजात असं तत्वज्ञान मांडणारं भरत मुनींचं नाट्यशास्त्र याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. भगवद्गीता ही पहिल्या शतकातील असून नाट्यशास्त्र हे 5व्या शतकातलं आहे. रस्ते सुरक्षा मजबूत करण्याकरता ग्राहक व्यवहार मंत्रालयानं वाहनांचा वेग मोजण्याकरता रडार उपकरणांसाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होतील. हे नियम कायदेशीर मापनशास्त्र नियम 2011 अंतर्गत जारी करण्यात आले. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये पोलिसांनी अवैध दारू वाहून नेणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी देशी दारूचा साठा जप्त केला तर एकाला अटक करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये नाफेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कंपनीची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक प्रकरणामध्ये पणन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले 60 फूट उंचीचे भित्तीपत्र साकारण्यात आले. पाट गावामधील वृद्धाश्रमाच्या भिंतीवर मालवणच्या 4 युवकांनी ही कलाकृती साकारली. हे भित्तीचित्र सगळ्यांचं लक्ष वेधतंय. बोगस पदवी प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. बोगस पदव्या प्रकरणामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांकडून माहिती मागवलेली आहे. मनमाड शहरातील मध्यवस्तीत बिबट्या शिरल्याचं समोर आलं. गुरुद्वाराच्या मागे असलेल्या शीख मळ्यामध्ये बिबट्यानं एका बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. साताऱ्यातील वाढेश्वर आणि जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविकांनी वाडेश्वर आणि जोगेश्वरी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल गेल्या 2 वर्षात 21,280 रुपयांवर गेलाय. महसुलात 2 वर्षात 5,137.55 लाख रुपयांची वाढ झालेली आहे. साठवण टाकीचं काम सुरू असल्यानं चिपळूण नगरपालिकेनं शहरातील काही ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा सुरू केला. ज्या इमारतींमध्ये पाणी पोहोचत नाही त्या इमारतींना नगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे. राज्यात उष्ण लहरींनी हाहाकार निर्माण केलाय. गेल्या 48 तासांपासून राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. या लाटेचा मुक्काम आणखी 5 दिवसांनी वाढला असून ही लाट 25 एप्रिलच्याही पुढे कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अनंत लक्ष्मण कान्हेर यांच्या रत्नागिरीतील ऐनी गावातल्या आठवणींनी शेवटच्या घटका मोजल्या. त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी उभारलेल्या छोट्या स्मारकाची पडझड झाली आहे. पत्रे तुटलेत, खिडक्यांच्या काचा देखील फुटल्यात. त्या ठिकाणी झाडं झुडपं वाढली आहेत. तिथं जाणं देखील अवघड झालेलं आहे. चिपळूण गुहागर महामार्गावर कचरा फेकला जातोय. त्यामुळे बस, दुचाकी आणि खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागतोय. स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या
दुर्लक्षामुळे हा कचरा डेपो दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो। जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली। 2016 मध्ये रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याकरता तब्बल 6,500 स्क्वेअर फुटाची बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा साकारलेली रांगोळी काढली होती। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे इथं 1.5 एकरावरील आंब्याची बाग आणि फळबाग जळून खाक झाली आहे। आगीत शिवाजी खैरमोडे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शिवभोजन ॲपमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिघाड झालाय। तांत्रिक अडचण येत असल्यामुळे केंद्र चालकांना नियमित काम करता येत नाहीये। लाभार्थ्यांनाही वेळेत भोजन मिळत नाहीये, त्यामुळे भोजन करण्याकरता आलेल्या लोकांना 30 ते 50 मिनिटं प्रतीक्षा करावी लागली। पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या झळा वाढल्या असून तापमानाचा पारा 42.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे। पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहील असं सांगितलं जात आहे। 22 एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। बार्शी ड्रग्ज प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या 3 आरोपींना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। परांडा इथून ड्रग्ज विक्री करण्याकरता आलेल्या 3 बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। सोलापुरात एकटा डॉक्टरनं गोळ्या झोडून आत्महत्या केली आहे। शिरीष वळसंकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यामध्ये 1,10,00,000ची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। कारखान्याचे चेअरमन असल्याचं सांगून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच क्रिकेटपटू केदार जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी मान्य असल्याचं केदार जाधव म्हणाले। भिवंडी शहराचा पाणीपुरवठा 24 तासांकरता खंडित करण्यात आलाय। कल्याण सापड या भागामध्ये स्टेम कंपनीची पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील 70% भागासह 14 गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला। यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। जळगावच्या धरणगावात कुस्त्यांची दंगल रंगली। दंगलीमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला। दंगलीला जिल्हाभरातून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्जनसह स्पेशालिटी डॉक्टरांची पदं रिक्त आहेत। अशात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। तसंच शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर रिक्त पदं भरली जावीत याकरता प्रयत्न करणार असल्याचं आमदार भोसले यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त वाहन चालकांना 59 कोटी 90 लाखांचा दंड आकारण्यात आलाय। यातील 54 कोटी 79 लाखांचा कर थकीत आहे। यामुळे दंड वसुलीला वाहतूक पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। राजगुरुनगरजवळच्या गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण अत्याचार प्रकरणात तिची हत्या करण्यात आली। या संतापजनक घटनेनंतर रात्रीच्या अंधारात थेट आरोपीच्या घरासमोर नागरिकांनी ठिय्या केला, तर आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर सुद्धा पेटवून देण्यात आला। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकाला 56 कोटींचा निधी मिळालाय। सोलापूर रेल्वे भागातील 12 स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलं। त्याचबरोबर कुर्डुवाडी, दुधनी या स्थानकात येणाऱ्या प्रवाशांनाही अनेक सुविधा मिळणार आहेत। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले। वाशिम जिल्ह्यामध्ये पसरलेल्या विस्तीर्ण काटेपूर्ण अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यामुळे अटलेत, त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याकरता भटकंती करावी लागते। त्यांचीही गरज ओळखून वन विभागानं तातडीने उपाययोजना करत अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी तब्बल 28 कृत्रिम पाणवठे तयार केले। जळगावातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात तब्बल 15 दिवसांपासून जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। पाण्याची नासाडी होत असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अलिबागच्या मानीफाटा राडा प्रकरणामध्ये पोलिसांनी 150 जणांवर गुन्हा दाखल केला। अपघातात 2 जणांच्या मृत्यूनंतर झाला होता राडा। सातारा जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे 45 गावांना आणि 298 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय। दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईची समस्या आणखी वाढणार आहे, नागरिकांमध्ये भीती आहे।
मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्याकरता फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून रेल्वे प्रशासनानं खबरदारी घेतली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात वाढ झालेली आहे. यामुळे त्वचाविकारासह विविध आजारांच्या रुग्णांमध्ये 30% वाढ झाली आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत घरांच्या मागणीकरता गिरणी कामगारांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. घरांच्या मागणीकरता येत्या 27 एप्रिलला मंत्री आशिष शेलारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. PCM गटातून 4 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 181 केंद्रांवर होणार असून यापैकी 9 केंद्र महाराष्ट्राबाहेर आहेत. राज्यातील 306 पैकी 97 बाजार समित्या तोट्यात आहेत. अद्याप 30 बाजार समित्यांना स्वतःच्या मालकीची जागा नाही, तर 81 बाजार समित्यांमध्ये पायाभूत सोयीसुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. 621 उपबाजार आवारांचा विकास झालेला नसल्याचं समोर आलं आहे. ठाणे शहरातले समूह पुनर्विकास योजनेकरता केल्या जाणाऱ्या सक्तीबाबत म्हाडाची 50 एकर जमीन क्लस्टरच्या फेऱ्यामध्ये सापडण्याची चिन्ह आहेत. बैठ्या घरांच्या आणि छोट्या इमारतींच्या वसाहती असलेली ही जमीन क्लस्टरसाठी ठाणे महापालिकेकडे वळती केली जावी याकरता सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे की अन्य देशाचा नागरिक आहे अशी विचारणा उच्च न्यायालयानं ईडीला केली आहे. तसंच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्तीपूजेकरता तिथल्या पुजाऱ्यांना दर महिन्याला रोख पैसे दिले जातील अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयामध्ये दिली. तर पुजाऱ्यांना दर महिन्याला 21,000 रुपये दिले जातील असा ठराव 14 एप्रिल 2025ला मंजूर करण्यात आला. कोर्टात सुनावणीवेळी उद्धट वर्तन चालणार नसल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. दरम्यान शिष्टाचार न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टानं फटकारलं आणि याचिका फेटाळली. म्हाडाच्या एक गठ्ठा घर विक्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. या माध्यमातून आतापर्यंत विरारच्या बोळिंजमधील सुमारे 1,700 घरं विकली गेली आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पडून राहिलेल्या या घरांची विक्री झाल्यामुळे म्हाडाच्या डोक्यावरचा भार हलका झालाय. महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्रात नवीन धरण बांधलं जाणार आहे. खास मुंबईकरांकरता हे नवीन धरण बांधण्यात येत आहे. यामुळे येत्या काळात मुंबईकरांना अधिकचा पाणीपुरवठा होणार आहे. नगर जिल्ह्यातील 33,531 शिधापत्रिका रद्द झाल्या आहेत. आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणे, नोकरी व्यवसायानिमित्ताचे स्थलांतर या कारणांमुळे या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटलांना नवीन कायद्याची माहिती व्हावी यासाठी पोलीस पाटील माहिती पुस्तिका तयार करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते याचं प्रकाशन करण्यात आलं. राजकारणात सर्वसामान्य माणूस प्रवेश करत नाही. राजकारणात मोठे अवघड क्षेत्र आहे, परंतु राजकारणामध्ये आमदार समाधान आवताडेंसारखा अनुभवी माणूस असल्यास राजकारण अवघड नाही. मी राजकारणात येण्यामागे आमदार समाधान आवताडे यांचा मोठा वाटा असल्याचं माजी क्रिकेटर केदार जाधव म्हणाले. श्रीगोंद्यातील शेख मोहम्मद बाबा ट्रस्ट मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकरणाचा वाद अद्याप थांबलेला नाही. सलग 3ऱ्या दिवशी श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी संयम राखण्याचं आवाहन स्थानिक पोलीस आणि नेत्यांनी केलं आहे. राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावली आहे. राज्यात एकूण 1,757 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. यात सोलापूर बाजारात गव्हाला सरासरी 3,295 रुपये दर मिळाला आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात 59,000 क्विंटलची झाली आहे. कांद्याला कमीत कमी 650 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. कांदा दरात मोठी घसरण सुरूच असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यात एकूण 2,003 क्विंटल राज्याची ज्वारीची आवक झाली आहे. सर्वाधिक आवक असलेल्या मालदांडी ज्वारीला पुण्यात कमीत कमी 4,600 तर सरासरी 4,900 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. मात्र यावर्षी मार्च पर्यंत हरभऱ्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं बाजार समित्यांची निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून हा निर्णय घेण्यात आलाय.
पणन विभागानं शासनादेश काढत ही माहिती दिली। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सदर योजना राबवली जाते। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीने घेता येणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे। राज ठाकरेंनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना विरोध केलाय। दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात सदावर्ते यांनी तक्रार दाखल केली आहे। राज ठाकरे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही भूमिका घेत नाहीत। राज ठाकरेंविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत। आम्ही अशा तक्रारींना भीक घालत नाही असं म्हणत यशवंत किल्लेदारांनी सदावर्तेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं। अमोल कोल्हेंनी राजकीय विडंबन काव्य करत भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। मोदींच्या संघ मुख्यालय भेटीवरून खासदार कोल्हेंनी टीका केली। पुढची बातमी AI तंत्रज्ञानाद्वारे बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांची तोडफोड केलेली आहे। उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार आणि सोनिया गांधी देवमाणूस आहेत असं तुम्ही वधवून घ्याल असं म्हणत उबाठाचा पोरखेळ सुरू आहे का अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी आपला राजकीय प्रवास उलगडून सांगितला। उलट्या पुलट्या लाईनला गेलो नसतो तर आमदार झालो नसतो अशी कबुली मंत्री गोगावलेंनी दिली। मंत्री नितेश राणेंना सोलापूर दौऱ्यादरम्यान कोंबड्याचं चित्र दाखवणाऱ्या उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कोंबड्याचे चित्र दाखवत अश्लील भाषा वापरल्याचा ठपका ठेवत विजापूर नाका पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांमध्ये जितकी उद्योजकता दिसते ती राज्यात कुठेही दिसत नाही। महाराष्ट्र इंडस्ट्रियल मॅग्नेट पुण्याला म्हणतात, पण लवकरच ते संभाजीनगर आणि जालन्यामध्ये होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा वादात सापडल्यात। फुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण समाजानं घेतलेल्या आक्षेपांवर टीका करताना केलेल्या आक्षेपार्ह विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय। परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा गैरवापर केला गेल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केला। एकट्या रणजित कासलेला 10 लाख रुपये दिले गेले असतील तर मग इतरांना किती पैसे दिले गेले याची चौकशी करण्याची मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे। बीडमध्ये जी घटना घडली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे। एका महिलेला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करणं ही कसली मर्दानगी असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। जोपर्यंत वाल्मिक पुराण संपत नाही तोपर्यंत बीड शांत होणार नाही असंही आव्हाड म्हणाले। बीडमध्ये मारहाणीच्या घटना थांबण्याकरता माजी सैनिक ब्रिगेडियर नेमला पाहिजे असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडूंनी केलं, तर सैन्य दलातील अधिकारीच बीडला तालावर आणू शकतात असंही ते म्हणाले। नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुण्यात भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आलेत। काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं, तर भाजपनंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढत निषेध केला। पुण्याच्या खडकी रेल्वे स्थानकात युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना देण्यात आलेल्या नोटिशीवरून आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीसमोर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलंय। कान्हेगावामध्ये मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर वातावरणात गारवा निर्माण झाला। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। आपल्या पत्नीच्या नावे फर्म तयार करून आपल्याच डिपार्टमेंटची कोट्यवधी रुपयांची कामं लाटण्याचा प्रकार पालघर वीज महावितरण विभागात घडलाय। सुनील चव्हाण असा फेरफार करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे, त्यांनी 80 लाखांपेक्षा अधिकची कामं या फर्मला दिल्याचं उघडकीस आलं। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये 2 थार चालकांनी मोकळ्या मैदानात जीवघेणे स्टंट केले। हे जीवघेणे स्टंट जीवावर बेतू शकले असते। या स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। थार चालकांवर आता रावेत पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीडच्या तेलगाव इथल्या विद्युत उपकेंद्रामध्ये भीषण आग लागली। यामुळे तेलगाव परिसरातील गावांना वीज पुरवठा खंडित झाला। या आगीत महावितरणचं लाखो रुपयांचं नुकसान झालं।
नागपुरात घरफोडी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकानं अटक केली. नागपूरच्या नवनाथ नगर परिसरामध्ये मुख्य दरवाजे कुलूप तोडून दागिन्यांची चोरी करण्यात आली. आरोपी पसार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मे महिन्यामध्ये केरळच्या तिरुवनंतपुरम जवळच्या विंझीजम या आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन करणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोशल मीडियावर या संदर्भातली माहिती दिली आहे. NIAच्या कोठडीत असलेल्या तहबूर राणानं कोठडीत नॉनव्हेज जेवणाची मागणी केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राणाला शाकाहारी जेवण दिलं जात आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रास विरोधात ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे. गुरुग्राममधील जमीन व्यवहार प्रकरणी वाड्राची सलग तिसऱ्या दिवशी 16 तास चौकशी करण्यात आली. मध्य प्रदेशातील श्योपूर इथल्या एका हॉटेलमध्ये लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीत गोंधळ झाला. किरकोळ वादातून नातेवाईक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जम्मूमध्ये महिलेचा व्हिडिओ बनवणं एका तरुणाला महागात पडलं. लोकांनी व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला मारहाण केली असून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये सेल्फी घेत पोहण्याच्या प्रयत्नात एक तरुण नदीत अडकला. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाला नदीतून बाहेर काढण्यात आलं. ऋषिकेशमध्ये राफ्टिंग करताना अपघात झालाय. नदीत पडल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय.